यापुढची बातमी तुम्हाला सावध करणारी। जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या घिबली इमेजच्या ट्रेंडचा फीवर अजूनही कमी झालेला नाहीये। अशातच घिबली फोटोंच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढलेत। नागपूरमध्ये तर घिबली फोटो तयार करण्याच्या नादात अनेकांची बँक अकाउंट रिकामी झाली आहेत। घिबलीच्या नादात अनेकांची बँक खाती रिकामी। घिबलीच्या आडून फसवणुकीचा ट्रेंड वाढला। सायबर पोलिसांकडून सावधानतेचा सल्ला। जगभरात सध्या घिबली इमेजचा ट्रेंड जोरात आहे। सोशल मीडियावर घिबली फोटोंचा अगदी पाऊस पडतोय। घिबलीच्या ट्रेंडची फक्त सर्वसामान्यच नाही तर राजकारणी आणि सेलिब्रिटींनाही भुरळ पडली आहे। पण थोडं सावधान, कारण घिबली ट्रेंडच्या आडून सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचं जाळं टाकलंय। हे सायबर चोरटे मोबाईलवर घिबली इमेज तयार करण्याची एक लिंक पाठवतात आणि तुमच्या अकाउंटमधले पैसे लंपास करतात। नागपूरमध्ये घिबली इमेजच्या नादात अनेकांनी असेच पैसे गमावले। जे फेक घिबली स्टुडिओज आहे त्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमची फोटोग्राफ अपलोड केली आणि ते तुमचे जे घिबली स्टाईल फोटोग्राफ सेंड करतात त्याचे मागे ते काही मालवेअर आणि ट्रोजन अटॅच करून टाकतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना डाउनलोड करतात, फोटोला डाउनलोड करतात, तुमचे सिस्टममध्ये, मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये ते व्हायरस आणि ट्रोजन डाउनलोड होऊन जातात आणि तुमच्या जे मोबाईल आणि तुमचा जे कम्प्युटर आहे त्यातून इम्पॉर्टंट तुमची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या जे बँक अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते बाहेर जाऊ शकतात। घिबली ट्रेंडच्या आडून नागरिकांची फसवणूक कशी होतेय तर सोशल मीडिया अकाउंटवरती मेक अ घिबली फोटो अशी लिंक पाठवली जाते। या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की सायबर चोरटे त्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह करतात। या लिंकमधनं तुमच्या बँकेला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती सुद्धा विचारली जाते। ही माहिती दिली की थोड्याच वेळात बँक अकाउंटमधनं रक्कम गायब होते। तर घिबली लिंकच्या माध्यमातून अनेकांचे मोबाईल हॅक करून बँक खात्यातनं पैसे काढण्याच्या तक्रारी वाढल्यात। त्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचं आवाहन केलंय। सस्पेक्टेड लिंकवर क्लिक करू नका। जेव्हा तुम्ही क्लिक केलाय तुमची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, तुमची बँकची इन्फॉर्मेशन तुम्ही त्यामध्ये टाकू नका। कुठून तुम्ही काय लिंक डाउनलोड करू नका। व्हेरीफाय करा आणि तुमच्या जे अँटीव्हायरस वगैरे आहे तुम्ही त्यांना पण अपडेट करा। या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी कोणत्याही अनोळख्या लिंक किंवा मेलवरती क्लिक करू नका असं आवाहन केलंय। सोबतच जनजागृती मोहीम सुद्धा राबवली जाणार आहे। त्यामुळे सोशल मीडिया ट्रेंडच्या नादात तुमची जमापुंजी तुम्ही गमावणार नाहीत याची काळजी घ्या आणि खबरदारी बाळगा। उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि सध्या